नगरसेवक कशासाठी? पोट वर करण्यासाठी, हात वर करण्यासाठी. तुझं काम झालं, तू घरी जा. आधी दोघं भांडत होते, आता दोघात तिसरा आला. तीन तिघाडान काम बिघाडा. आणि माझ्या तर त्यांना शुभेच्छा आहेत. तुमची मैत्री असंच अबाधित राहू दे, जेणेकरून तुमची जर मैत्री व्यवस्थित टिकून राहिली तरच भारतीय जनता पार्टीच्या मूळच्या कार्यकर्त्याला काहीतरी भवितव्य आहे. न्याय मिळेल का नाही मला माहिती नाही. माननीय पालकमंत्र्यांना विनंती करतो की तुम्ही सोलापूरची संस्कृती ओळखून घ्या. महिलांचा सन्मान करणारी ही सोलापूरची संस्कृती आहे. कधी सुभाष बापू आणि विजय मालक यांच्या तोंडातून अशा उन्मादाची भाषा कधीच आला नाही. देवेंद्रजी फडणवीस जरी आता निवडणुकीच्या राजकारणासाठी विजयासाठी सातत्यानं काहीही करत असले, भारतीय जनता पार्टीच्या ठरलेल्या पॅटर्नमध्ये काही करत असले, तरी देखील मी देवेंद्रजी फडणवीसांमध्ये एक सुसंस्कृत नेता बघतो. एक तर जनतेतून मोठा उद्रेक व्हायला पाहिजे किंवा सत्ता परिवर्तन होऊन महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतरच बॅलेटवर या निवडणुका शक्य आहेत. राज्यभरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे पडघम वाढले. त्यानंतर निकाल आला आणि निकालानंतर सर्वाधिक लक्ष केंद्रित झालं ते मुंबई, पुणे, नाशिक अशा मेट्रो सिटीकडेच अधिकचं लक्ष गेलं. पण मुंबईसारख्या शहरामध्ये एकनाथ शिंदे यांनी हॉटेल पॉलिटिक्स खेळायला सुरुवात केली आणि काही दिवसापासून तो हॉटेल पॉलिटिक्स हा शब्द प्रचलित झाला राजकारणामध्ये. सभागृहातलं संख्याबळ निश्चित करण्यासाठी हॉटेल पॉलिटिक्स खेळलं जातं. पण आज आपण ज्या पद्धतीनं हॉटेल पॉलिटिक्सचाच एक भाग की जसं की ह्या सोलापूर शहराच्या राजकारणामध्ये एक धुरंधर चाणाक्ष म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं आणि विशेष म्हणजे 2017च्या निवडणुकीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली होती सर. आणि ह्याच्यामध्ये सत्ता मिळवून देण्यामध्ये भाजपाला खूप मोठी एक यंत्रणा आणि खूप मोठं एक राजकीय डाव तुम्ही खेळलेला होता. म्हणून आजचा एक आमचा विशेष असा आहे की ह्या दरम्यान हॉटेल पॉलिटिक्स या पद्धतीनं खेळलं जातं, पण हॉटेल पॉलिटिक्सची थिअरी कशी असते आणि कशा पद्धतीनं आपण करायचं ह्याच्यावर आम्ही करतोय. मला 2017चा किस्सा सांगा की नेमकं किती निवडून आले होते आणि कशा पद्धतीने तुम्ही सभागृहामध्ये तुमचं बहुमत सिद्ध केलं. 2017मध्ये त्यावेळेला मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होतो. ज्यावेळेला निवडणुका लागल्या होत्या त्यावेळेला सर्व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नानं 49 नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे त्या काळामध्ये निवडून आले. ही निवडणूक कुठल्या मुद्द्यावर लढली होती? ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढलेली होती. त्या काळामध्ये म्हणजे त्याच्या आधी 5 वर्ष मी महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून काम करत होतो. त्याच वेळेला मला भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली. सोलापूर शहर विकासापासून दूर गेलेलं आहे. सोलापूर शहरामध्ये विकास झाला पाहिजे आणि त्या काळचा सत्ताधारी पक्ष जो होता काँग्रेस पक्ष, आणि त्यावेळेस एक वाक्य होतं सर, कोठेच्या मगरमिटीतून आम्हाला मुक्त करायचं. हो, त्यावेळेला अशा प्रकारचं भारतीय जनता पार्टीचं धोरण होतं. प्रदेश भाजपने असेल, इथले स्थानिक 2 आमदार असतील, विजयकुमार देशमुख आणि सुभाष बापू देशमुख यांनी त्या काळामध्ये अशा प्रकारचा संकल्प केलेला होता. आणि त्या संकल्पाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची देखील मदत होती की भारतीय जनता पार्टीवर कोटे परिवाराचा प्रचंड पगडा आहे आणि त्याच्यामुळं महानगरपालिकेमध्ये प्रचंड अनागोंदी कारभार चालू आहे. त्यांच्या जोखडा घालून सोलापूर शहराला सोडवायचं असेल तर भारतीय जनता पार्टीचा झेंडा शिवसेनेच्या सह आपण फडकवला पाहिजे, अशा प्रकारचा विचार पुढे आला. दुर्दैवानं शिवसेनेबरोबर आमची युती त्या काळामध्ये होऊ शकलं नाही. भारतीय जनता पार्टीने 49 जागी यश मिळवलं. या यशामध्ये जसं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा आहे, तसंच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दयानंद काशीनाथ आसावा प्रशालेच्या मैदानावर समारोपाची एक मोठी सभा महानगरपालिकेची घेतलेली होती. आणि त्या समारोपाच्या सभेमध्ये देवेंद्रजींनी सोलापूर शहरवासियांना आश्वस्त केलेलं होतं की सोलापूर शहराचा संपूर्ण चेहरामोहरा बदलू आणि विकासाचा जामीनदार मी राहीन. ही मंडळी विकास करतील याचा जामीनदार मी राहीन असं सांगितलं होतं. परवा हरिभाई देवकण प्रशालेच्या मैदानामध्ये जे भाषण माननीय देवेंद्रजींनी केलं त्याच म्हणजे 2017च्या भाषणाची ती पुनरावृत्ती होती, कॉपी पेस्ट. म्हणजे नवीन काही नव्हतं, नवीन काही झालंच नाही. त्याही वेळेला देवेंद्रजींनी सांगितलेलं होतं की दररोज पाणी पुरवठ्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं होतं, परिवहन व्यवस्था सुधारण्याचं आश्वासन दिलेलं होतं,
भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचं आश्वासन त्यांनी दिलं होतं. सोलापूर शहरामध्ये चांगले रस्ते होतील अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलेलं होतं. आरोग्याच्या सुविधा मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध करून दिलं जाईल, त्यासाठी विशेष निधी दिला जाईल अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं होतं. महानगरपालिकांच्या शाळांची गुणवत्ता आणि दर्जा सुधारण्याच्या दृष्टिकोनातून आणि एकूण सुशासन ज्याला म्हणता येईल, रामराज्य महानगरपालिकेमध्ये करता येईल असे नगरसेवक. काय पण ह्या सगळ्या तुम्ही जर का बोलला तर त्याच्यामध्ये स्मार्ट सिटी ही एक त्याच्यामधला एक मुद्दा आला की त्याच्यामध्ये अधिकाधिक निधी आला की तो स्मार्ट सिटी, मग दर्जा वगैरे हा प्रश्नानंतरचा. दुसरा मुद्दा की बाबा त्याला दुहेरी पाण्याच्या प्रश्नावर दुहेरी पाईपलाईन आली. म्हणजे एकूणच जर का बघितला तर त्यांनी बऱ्यापैकी एक झुकतं माप सोलापूरला किंवा निधीच्या बाबतीमध्ये दिलं, पण व्यवस्थित त्याचं इम्प्लिमेंट झालं नाही असं म्हणायचं का? नक्की 100% कोणत्याही प्रकारचं नियोजन गटातटाच्या भांडणामध्ये महानगरपालिकेच्या कामकाजाचा पर्यायानं शहराचा बट्ट्याबोळ करण्याचं काम त्याकडच्या सत्ताधारी मंडळींनी या ठिकाणी केलं. मक्तेदार कोण? तर नगरसेवक. मक्तेदार कोण? तर भारतीय जनता पार्टीचे आमदार मंत्री असलेले त्यांचीच कंपनी हे मक्तेदार असायचे. आणि महापौरांचा एक वेगळा गट, सभागृह नेत्यांचा एक वेगळा गट, म्हणजे दोन आमदारांचे वेगवेगळे गट. एकाने एक प्लॅन केले की दुसऱ्याने हाणून पाडायचं, असं खुर्द आणि बुद्रुक अशा प्रकारचे भांडणं त्यावेळेला सातत्यानं चालायचे. त्याच्यामुळं विकासापासून कोसो दूर झालं. महानगरपालिकेमध्ये म्हणजे सोलापूरच्या इतिहासामध्ये आपण कधीच बघितलं नाही असे अनेक प्रकार. विशेष आहे की सर 49 हा फिगर जेव्हा तुम्ही आणलात त्यावेळेस भाजपाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला एक फिगर 49 आणि पहिल्यांदा पूर्ण बहुमताची सत्ता भाजपाने मिळवल्याचा आनंद वेगळा होता. हो, नक्कीच होता, खूप वेगळा होता. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची दोन स्वप्न होती. जे मी त्यावेळेला कार्यकर्ता म्हणून त्या स्वप्नामध्ये मी देखील सहभागी होतो. एक, अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान व्हावेत आणि दुसरं महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकावा. ही दोन स्वप्न भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांनी त्या काळामध्ये पाहिलेला होता. त्या सगळ्या स्वप्नांची पूर्ती त्या काळामध्ये झाली. अटलजींची सत्ता येऊन गेली, नंतर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची स्वबळावर सत्ता आली. भारतीय जनता पार्टीला रुजवण्यामध्ये ज्या ज्या कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा आहे, ज्यांनी परिश्रम केलं, रक्ताचं पाणी केलं, स्वतःच्या घरदाराची राखरांगोळी करणारे कार्यकर्ते, त्या सर्व कार्यकर्त्यांनी जी स्वप्न पाहिली त्या स्वप्नांची पूर्ती त्या काळामध्ये झाली. परंतु कार्यकर्त्यांना आता असं वाटायला लागलेलं आहे की जी स्वप्न आपण पाहिली, जे झाड आपण लावलं, त्या झाडाची फळं आम्हाला चाकायला मिळतील असं वाटलं होतं. पण या झाडांवर ज्यांच्या विरुद्ध आयुष्यभर संघर्ष केला, ज्यांच्याकडून मार खाल्ला, ज्यांच्या विरुद्ध लढा करताना अनेक केसेस अंगावर घेतले, ती मंडळी त्या झाडावर चढून बसलेले, त्या झाडाची मधुर फळं चाकतायत आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता त्या झाडाखाली आधाशासारखं उभा आहे, उपाशी उभा आहे. अशा प्रकारची स्थिती आहे. हे बघून मनाला वाईट वाटतं एक कार्यकर्ता बनवून. तर 87 आहे फिगर आता. 87 म्हणजे एक म्हणजे मी बोलत असताना एका ज्येष्ठ नेत्याने म्हटले भाजपाच्या की आम्ही 2 जरी नगरसेवक आले तर अगदी 2 खासदार आल्याच्या आविर्भावामध्ये आम्ही जल्लोष करायचो, पण 87 हा फिगरच आम्हाला कौतुकाचा आहे. कौतुकाच्या म्हणण्यापेक्षा भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना या सगळ्या गोष्टी म्हणजे अविश्वसनीय वाटायला लागलेल्या आहेत. हे मॅनेज पॉलिटिक्स आहे. 87 हा आकडा भारतीय जनता पार्टीचा येऊ शकत नाही. हे मी एक विरोधी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी म्हणणं ठीक आहे, पण या सोलापूर शहरामध्ये जे जे म्हणून राजकीय विश्लेषक आहेत, पत्रकार आहेत, या सगळ्यांचं रिडिंग भारतीय जनता पार्टी सत्तेच्या जवळ जाईल पण सत्तेवर पुढे जाणार नाही अशा प्रकारचं विश्लेषण सगळ्यांनी केलेलं होतं. पण रिझल्ट नेमकं वेगळा आला. आणि सगळ्या राजकीय विश्लेषकांनी एक वर्णन असं केलेलं होतं की सगळीकडे क्रॉस वोटिंग झालेलं आहे. यामध्ये दुमत नाही. सगळ्या उमेदवारांचं म्हणणं आहे, नागरिकांचं म्हणणं आहे, पत्रकारांचं म्हणणं आहे, राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की क्रॉस वोटिंग झालं. एखादा दुसरा प्रभाग सोडला तर सगळीकडे पॅनल टू पॅनल रिझल्ट आलेले आहेत. पण सर ह्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की बाबा RSSचा जेव्हा सर्वे झाला त्याच्यामध्ये 50 म्हणजे 40-45 ते 50च्या पर्यंतचा फिगर होता. तोच सर्वे CMने केला, त्याच्यामध्ये देखील तोच सर्वे आला. हे एवढं मोठं स्विंग कसं काय? ह्याला नेमकं काय म्हणायचं? हे सगळं मॅनेज केलेलं आहे. मॅनेज म्हणजे कसं, एक भारतीय जनता पार्टीने कोणत्याही राजकीय पक्षाबरोबर युती केली नाही.
भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळींनी थेट निवडणूक आयोगाबरोबर युती केलं, थेट पोलीस प्रशासनाबरोबर त्यांनी युती केलं. म्हणजे प्रशासनाचा आणि प्रशासनाचा यंत्रणेचा पूर्ण गैरवापर करत हा विजय त्यांनी मिळवलेला आहे. भारतीय जनता पार्टी आधी प्लॅन चेकआउट करते, प्लॅन तयार केला जातं, रिझल्ट तयार केला जातो, त्याच्यानंतर निवडणूक आयोग निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करतो. म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळींना सोयीचं जसं होईल तशा पद्धतीचं राजकारण. किती लोक बिनविरोध झाले, हा इतिहास आहे. म्हणजे हा किती चमत्कार बघायचं बाकी आहे. आणि प्रश्न माझा असा आहे की सगळ्यात महत्वाचा असा आहे, कार्यकर्त्यांचा विरोध कुठे गेला? जे कार्यकर्ते नाराज झालेले होते, उमेदवारी मिळाली नाही म्हणून ते दुखावलेले होते, त्यांचं काय? एक तर कार्यकर्ता त्याचा राग कुठं कसं व्यक्त करायचं त्या पद्धतीने व्यक्त केला, पण इथं सगळं सिस्टीमच मॅनेज झालेलं आहे. त्याचा राग मतपेटीतून बाहेर येऊ शकला नाही, अन्यथा हा रिझल्ट वेगळा दिसला होता. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये म्हणजे प्रशासकीय यंत्रणेचं बघा, निवडणूक आयोगाचं बघा, पूर्ण महाराष्ट्रामध्ये नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या, महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, आता जिल्हा परिषदांचा उद्या आता छाननी वगैरे होईल. कुठंतरी भारतीय जनता पार्टीचा एक उमेदवाराचा फॉर्म बाद झाला का? कुठेच नाही, कुठंच नाही. आणि तुलनेत बघितलं तर विरोधी पक्षाच्या साध्या साध्या त्रुटी काढून फॉर्म बाद करणं असा प्रकार झाला. म्हणजे सरळ सरळ इथे आहे सोलापूर शहरामध्ये 2 RO कडे 3:07 बी फॉर्म जातात आणि एक RO सरळपणानं म्हणजे लेखी कबुली देतात, खिडकीतून कागदपत्र आले. महेश अलकुंटे नावाचा कार्यकर्ता फॉर्मच भरला नाही तर तो आता आलाच कसा? त्याचा तिथं यायचा संबंध काय? सत्तेचा दुरुपयोग. आणि दुसऱ्या आरोनी अजूनपर्यंत अहवाल दिलेला नाही. सर, आणखी एक ह्याच्यामध्ये की आता सर्वात महत्वाचं म्हणजे की सभागृहामधला जो काही आलेख आहे किंवा सभागृहाचं चित्र आहे, त्याच्यामध्ये विरोधक हा नगण्यच होऊन बसलाय की ह्याच्यामध्ये विरोधकाची मॅजिक फिगर जी असतो, बंथड जो घ्यायला पाहिजे तो फिगरच त्यांनी मिळवू दिला नाही. त्यांनी त्या पद्धतीनं प्लॅनिंग केलं. आणि जरी आता एक सिस्टीम अशी झालेली आहे, तुम्ही लोकसभेतलं कामकाज बघा किंवा विधानसभेतलं कामकाज बघा, लोकसभेमध्ये सायजेबल विरोधी पक्ष आहे, पण विरोधी पक्षाला बोलूच द्यायचं नाही, विरोधी पक्षाचा माईक बंद करायचा, विरोधी पक्षाचा आवाज दाबायचा, हे सर्रास चाललेलं आहे. एक तुम्ही बघा, तुम्ही म्हणजे भारतीय जनता पार्टी शिस्तीचा पक्ष म्हणून ओळखला जातो. आणि इकडे एका बाजूला जर विरोधी पक्षाच्या लोकांनी रोष व्यक्त करत असताना सभापती ओम बिर्ला त्यांना शांत बसा नाहीतर कारवाई करू म्हणतात, आणि इकडं पंतप्रधान मोदी आणि अमित शहाच्या घोषणा सत्ताधारी पक्षाची मंडळी मोदी 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 म्हणून करतात. त्यांना मात्र थांबवण्याचं सौजन्य देखील ओम बिर्ला दाखवत नाहीत. हे इथूनच दिसून येतं. राहुल गांधी आमचे नेते आहेत, अनेक नेत्यांचे माईक बंद केलं जातं, शेकड्यानं खासदारांना निलंबन केलं जातं. त्याच्यामध्ये असंही म्हणलं जातं की महानगरपालिकेचं नियोजनच असं केलं की सेशन सोडून प्रचाराला येणं किंवा प्रचारामधून सेशनला जाणं. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका अशी इतक्याच प्लॅन लावले, अजून महानगरपालिकेच्या निवडणुका पूर्ण झाल्या नाहीत. पहिली काउंटिंग नाही, 16 तारखेला काउंटिंग आणि त्या दिवशी फॉर्म भरणं, जिल्हा परिषदेचं फॉर्म विक्रीला चालू करणं. म्हणजे विरोधी पक्षाच्या लोकांना वेळच मिळू द्यायचा नाही, अशा प्रकारचं तंत्र त्यांनी केलं. भारतीय जनता पार्टीची राजनीती आहे. लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या किती खासदारांना बोलू दिलं जातं, त्या खासदारांना आता सांगितलं जाईल तुम्ही तुमच्या जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये जा. आता विरोधी पक्षाच्या खासदारांची द्विधा मनस्थिती आहे, लोकसभेचं सेशन अटेंड करायचं की इथं आपल्या मतदारसंघामध्ये सांगायचं. म्हणजे विरोधकांना गाफील ठेवणं, त्यांना वेळ मिळू न देणं, त्यांना निवडणुकीमध्ये स्पेस मिळू न देणं, दूरदर्शनच्या वर त्यांना वेळ मिळू न देणं, अनेक प्रकारानं सोशल मीडिया असेल, या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी दिसेल अशा प्रकारची रणनीती भारतीय जनता पार्टीकडून या ठिकाणी केला जातो. पण सर, ह्याच्यामध्ये आणखी एक प्रश्न असा माझा की बाबा विरोधकाची भूमिका निभावणारा जर का आता गट किंवा पक्ष नसेल, तितक्या सक्षमपणे त्या गटामध्ये किंवा पक्षामध्ये ताकदवर नेता नसेल, लोकशाही कमकुवत होते. लोकशाहीला धक्का तर यांनी फार पूर्वी लावलेला आहे. आता फार कमी ठिकाणी म्हणजे भारतीय जनता पार्टी सांगितलं जातं की आम्ही लोकशाहीचे पुरस्कर्ते आहोत वगैरे, पण हुकुमशाहीच्या आड यांची लोकशाही सातत्यानं चालू आहे. तरी देखील भले संख्या आमची 2 असेल, चेतन नरोटे अनुभवी नगरसेवक आहेत, माजी स्थायी समिती सभापती आहेत, सभागृह नेते म्हणून त्यांनी काम केलेले आहे, नरसिंह आसादे सारखे प्राध्यापक असलेले कार्यकर्ते जे अभ्यास होईल ते निवडून आलेले.
आणि त्यांच्यासोबत अमोल बापू शिंदे हे देखील संघर्षमय नेतृत्व आहे. हे दोघं त्या सगळ्यांना भारी पडतील. दोघं तिघच काय भारी असतं ना, होते, त्यांना भारी पडतील. भाजप आणि शिवसेनेची महायुती ज्या पद्धतीनं शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला गेला, कुठे? सोलापूरमध्ये नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. आता ते वरच्या महाराष्ट्रातल्या राजकारणासाठी वरून तडजोड सोलापूरमध्ये करतील. अगदी जास्तच झालं असं वाटत नाही. अति झालं. भारतीय जनता पार्टीचे एक नगरसेवक आहेत, ज्येष्ठ नगरसेवक आहेत, प्रभाकर जांभुंडे काका, हे तुम्ही त्यांना ओळखता. ते स्थापनेपासून भारतीय जनता पार्टीचं काम करतात. मला वाटतं तुम्ही त्यांचं नॉर्थकोटच्या ग्राउंडवर तुम्ही एक मुलाखत घेतलेली होती. तुम्ही त्यांना एक प्रश्न विचारला होता की भारतीय जनता पार्टीमध्ये जे चाललंय त्याचं तुम्हाला वाईट वाटतं का? त्यावर त्यांनी उत्तर दिलं, फक्त वाईट नाही, आता लाज वाटायला लागलाय, किळस वाटायला लागलेला आहे. प्रभाकर जांभुंडेंसारखा जो समर्पित भावनेनं काम करणारा, संपूर्ण आयुष्य वेचलेल्या कार्यकर्त्याला लाज वाटण्यापेक्षा किळस वाटायला लागलंय भारतीय जनता पार्टीच्या कारभाराचं म्हणलंय. तर विरोधी पक्षांनी त्याचं मूल्यमापन कोणत्या शब्दामध्ये केलं? मी भाजपामध्ये जवळजवळ 33 वर्ष तर मी भारतीय जनता पार्टी. 34 वर्षानंतर आज 87 हा फिगर आल्यानंतर हा सगळा माहोल, देवेंद्र कोटे आहे, परत पालकमंत्री आहे, 2 आमदार आहेत, म्हणजे 3 आमदार हे पालकमंत्री, हा माहोल काय वेगळं सांगतो समीकरण नाही. हे बघा, हे चोरलेलं बहुमत आहे. हे 87 हे फिगर जर तुम्ही बॅलेटवर घेतलात तर हे 50 पण पार करू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. सोलापुरातील सर्वसामान्य माणसाच्या बोलण्यातून ही भावना व्यक्त होते. राजकीय विश्लेषकांचं देखील अशीच परिस्थिती कायम राहिली तर भाजपावरूनचा विश्वास उडाला तर 100 वर्ष मागे जाईल. ज्या वेगानं, ज्या पद्धतीनं ते पुढे चाललेले आहेत, हा वेग बघितला, वेग ठीक आहे, प्रगतीकरण ठीक आहे, प्रगतीच्या उंच शिखरावर जाणं ठीक आहे, पण ते ज्या मार्गाचा अवलंब करून उंचावर जात आहेत तो मार्ग नक्कीच त्यांना अधोगतीकडे नेल्याशिवाय राहणार नाही, उद्रेक होईल. आज भारतीय जनता पार्टी जी स्वतःला जागतिक पार्टी म्हणते, त्या भारतीय जनता पार्टीला 71 उमेदवार बाहेरचे घ्यावे लागतात. त्याला जागतिक म्हणायचं का आर्थिक? आणखी एक प्रश्न म्हणजे त्या ओघाने आता विचार करू की तुम्ही बाहेरचे नेते घेतले, हा एक मुद्दा आहे. तुम्ही वेळ प्रसंगी निधी उपलब्ध करून दिला सर्वाधिक, तो एक मुद्दा आहे. आणि विशेष म्हणजे चेहरा असणारा कार्यकर्ता, नेता तुम्ही निर्माण करून एक माहोल तयार केला. पण प्रत्यक्ष ज्या वेळेस तुम्ही निवडणुकीला उतरलात त्यावेळेस एक मत घ्यायला तुम्हाला पुन्हा पैसे द्यावे लागले. हे कशाचं द्योतक असं आहे की यांनी म्हणजे फार मोठं असं गवगवा केलं की आमकी इतक्या 1000 कोटी निधी, इकडे इतक्या कोटींचे निधी, अशा प्रकारानं म्हणजे एक वातावरण तयार केलं. हजारो कोटी रुपयाचा निधी सोलापूर शहराच्या विकासासाठी आम्ही दिला. निधी मत घ्यायला त्यांना पैसे द्यावे लागले. ह्या निधीचं रूपांतर कुठं विकास कामामध्ये झालेलं दिसलं नाही. सोलापूरच्या पाणी पुरवठ्याची अवस्था तशीच, सोलापूरच्या रस्त्यांची अवस्था खराब, सोलापूरच्या ड्रेनेजची अवस्था अशीच, आरोग्याचा बोजवारा उडालेला, कचरा गाडी असेल, घंटा गाडी असेल, या सगळ्या गोष्टींचा बोजवारा उडालेला. मग हजारो कोटी रुपयाचा निधी गेला कुठं? हा निधी कागदावरच राहिला. मग कुणी पचवला, कुणी जिरवला, म्हणजे हा रोष होता लोकांमध्ये, सर्वसामान्य लोकांमध्ये. 5 वर्षाच्या सत्ता मी मान्य करतो की रोष आहे, पण इतकं सगळं करून देखील एका मताला त्यांना पैसे द्यावे लागतात, हे त्यांचं अपयश नाही आहे. 100% अपयश. ज्यांना यशाची खात्री नसते त्यांना पैसे वाटूनच अशा प्रकारचं यश मिळवण्याचा त्यांचा केविलवाणा. म्हणजे त्यांचे आणलेले नेतृत्व किंवा आलेला नेता हा कुचकामी ठरला. 100% त्यांनी आणलेले पैसे किंवा निधी हे कागदावरच राहिले, हे सिद्ध होतं. वातावरण निर्मिती करण्यामध्ये यशस्वी झाले, पण लोकांच्या मनामध्ये भारतीय जनता पार्टीबद्दल रोष आहे हे त्यांनी ओळखलेलं होतं. त्यामुळं आता पैसे वाटल्याशिवाय पर्याय नाही, अशा प्रकारचं एक. आणि दुसरं, प्रत्येक निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजनेचं एक पुढं करायचं, कारण आम्हाला यश का मिळालं लाडक्या बहिणीमुळं. मला सांगा, लाडक्या बहिणीचे 2 महिन्याचे पैसे तुम्ही संक्रांतीच्या तोंडावर एक दिवस आधी टाकलात आणि त्याचा गवगवा केलात. मुळात सांगा, तुम्ही थकवलंच कशाला ते पैसे? 2 महिन्याचे पैसे थकवलंत कशा? आता असंच होणार ते. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांच्या अकाउंटवर काय ना कुठले मागची थकबाकी ते पुन्हा टाकून देणार. आणखी एक प्रश्न, अतिवृष्टीचं अनुदान वगैरे. निवडणुकीच्या अनुषंगाने मी फिरत असताना मिळालेला एक मुद्दा की जवळपास एका प्रभागाचा जर का एक 200-500चा गट्टा बाजूच्या प्रभागामध्ये टाकलाय किंवा बाजूच्या प्रभागाचा गट्टा ह्या
म्हणजे मताचं विभाजन व्यवस्थित झालं नाही किंवा विभाजन जाणीवपूर्वक केलं, त्याच्यामुळं मताचा काही परिणाम किंवा मत स्थलांतरित झाल्याचे अनेक परिणाम अनेक असं अनेक तक्रारी झाल्या. ज्या वेळेला प्रारूप मतदार हे यादी प्रसिद्ध जाणीवपूर्वक झाले, हे होतं की- जाणीवपूर्वक केलं गेलं. हे जाणीवपूर्वक केलं गेलं. ज्या भागामध्ये ज्यांना आपण उमेदवारी देणार आहोत त्यांना अनुकूल होतील अशा प्रकारचे मताचे गट्टे पेटाच्या पेटा वस्तीच्या वस्ती उचलून दुसऱ्या प्रभागामध्ये टाकण्यात आलं. प्रारूप यादी ज्या वेळेला प्रसिद्ध झाली त्यावेळेला प्रत्येक उमेदवारांनी, जो निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या प्रत्येक उमेदवारांनी हरकती नोंदवल्या. महानगरपालिकेचे कर्मचारी मैदानामध्ये फिरत होते, फील्डवर फिरत होते. अनेक तक्रारी प्राप्त झाल्या, पण त्या तक्रारीचं निवारण योग्य त्या पद्धतीनं झालं नाही. आयुक्त प्रशासनाकडून नवऱ्याचं मत एका प्रभागात आणि बायकोचं मत दुसऱ्याच प्रभागात आणि लेकरांचं मत तिसऱ्याच प्रभागात. हे अशा पद्धतीचं म्हणजे निवडणूक यंत्रणेचं जाणीवपूर्वक केलेली चूक आहे. जाणीवपूर्वक केलेली चूक आहे आणि भारतीय जनता पार्टीला फायदा झाला पाहिजे याच्यासाठी ही जी निवडणूक यंत्रणेमध्ये काम करणारी मंडळी आहेत त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक केल्या गेलेल्या आहेत. आता याचा शोध घेतला जाईल, याचा शोध घेतला जाईल. आता यांना वाटत असेल ठीक आहे, आता सत्ता आहे, सत्ताधाऱ्यांचं ऐकावं लागतं. नक्की ऐकलं पाहिजे, सत्ताधाऱ्यांचं ऐकलं पाहिजे, पण तेवढंच ऐकलं पाहिजे, तेवढंच ऐकलं पाहिजे. त्याच्यामध्ये झाले काय सर मग की ज्यावेळेस लातूरमध्ये वंचित आणि काँग्रेसची सत्ता बसली त्यावेळेस तिथे एक असं की SITचे जे काही हेड होते, इन्चार्ज होते, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. कारण सेटिंग करत असताना त्यांनी दिलेली माहिती ही डायव्हर्शन देणारी होती आणि त्याच्यामुळं आता चौकशी लागली सर त्यांच्यावर. म्हणजे प्रशासनाचा वापर होतोय, प्रशासनाचा 100% वापर होतोय, 100% वापर होतोय. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना आता विनंती करतो, निवडणुकीच्या काळामध्ये पक्षपातीपणानं वागणारे कुणी का असना तो अधिकारी, त्या अधिकाऱ्याच्या कामकाजावर आता बारीक लक्ष ठेवणार. आम्ही बारीक लक्ष ठेवणार. हे धुतल्या तांदळासारखे नाहीत, भ्रष्टाचारानं बरबटलेले आहेत. यांची प्रकरणं काढली जातील, आता यांच्या चौकशीची मागणी केली जाईल. म्हणजे तुम्हाला निवडणुकीच्या काळामध्ये सत्ताधाऱ्यांना अनुकूल होईल अशा सर प्रकारचं. असं वाटत नाही 87चा फिगर घेतल्यामुळे भाजपाची एक मानसिकता सेट झाली आणि आता प्रशासन हे सोलापूरला गिळंकृत करण्याच्या मानसिकतेत आहे. जसं की मुख्याच्या जमिनी असतील, मुख्याचे अधिकारी असतील, ह्या सगळ्या गोष्टीवर त्यांचा डोळा आहे असं बोललं जातं. एक असं आहे की आता महानगरपालिकेच्या सत्तेची सूत्र आता या पुन्हा 87 मध्ये किती अनुभवी आहेत? 60 हे नवीनच आहेत. 60 पेक्षाही जास्त नौके आहेत. हा, त्यांना महानगरपालिका कळेपर्यंत 5 वर्ष संपवलं जातं. हा, म्हणजे पूर्वी ज्या पद्धतीनं काँग्रेसच्या सत्ता काळामध्ये केलं जायचं, नगरसेवक कशासाठी? पोट वर करण्यासाठी, हात वर करण्यासाठी. तुझं काम झालं तू घरी जा. 87 मध्ये सगळ्यात जास्त प्रभावशील असं असणारे कुणाच्या गटाचे नगरसेवक असतील? आता देवेंद्र कोटे आमदार जे आहेत त्यांच्या गटाचे नेते आता जास्त प्रभावशाली आहेत. तुलनेनं त्यांची संख्या जास्त आहे. आरक्षण आता आधी दोघं भांडत होते, हा. आता दोघात तिसरा आला. 3 तिघाडान काम बिघाडा. आता ह्यांना कुठलं उपाधी द्यावं हे कळत सर नाही. 2 आमदार इतके ताकदीचे सोलापूर शहरामध्ये असताना महानगरपालिकेमध्ये तिसरे एक आमदार आले म्हणजे सोनेपे सुहागाच होता. पण पालकमंत्र्यांनी इतकं जातीनं लक्ष घालून ती यंत्रणा हाताळणं आणि बालाजी सरोवर सारखं हॉटेल म्हणजे एक अड्डा तयार करणं, म्हणजे चेतन नरोटेच म्हणाले आज की बालाजी सरोवर हे हॉटेल नव्हतं तर भाजपाचा एक राजनैतिक कार्यालय गावाचा एक अड्डा होता. कार्यालयात. काय म्हणायचं याला? म्हणजे हे म्हणजे बाहेरनं लादलेलं नेतृत्व ह्या 2 नेतृत्वाला चॅलेंज देणार होतं. 100% आहे, 100%. भारतीय जनता पार्टीमध्ये मागील सत्ता काळामध्ये 2 आमदारांच्या भांडणाला जो शहर विकासाचा खीळ बसला होता, यांच्या भांडणामुळं हे वरिष्ठ नेतृत्व कंटाळलेलं होतं. म्हणून त्यांनी सत्तेची आता म्हणजे सगळी सूत्र आता तिसऱ्या आमदाराकडे दिलं आणि तिसऱ्या आमदारावर कंट्रोल पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांचा आहे आणि त्यांना मदतीला आमदार सचिन कल्याण शेट्टी आहेत. म्हणजे आईस्क्रीमवर ठेवलेले चेरी, हा. पण सर भाजपातला प्रामाणिक कार्यकर्ता रे कोटेच्या नेतृत्वाला किंवा कोटेच्या कार्यपद्धतीला स्वीकार नाही, हे असं होणारच नाही. तुम्ही ज्या वेळेला सोशल मीडियावर, फेसबुक असेल किंवा व्हॉट्सअपवर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ज्या पद्धतीनं व्यक्त होताना दिसतात, ते व्यक्त होणं म्हणजे त्यांच्यामध्ये
आता खऱ्या अर्थानं म्हणजे मूळचे आणि उपरे अशा प्रकारचा संघर्ष, सुप्त संघर्ष कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला आपल्याला स्पष्टपणानं दिसून येईल. आता पुढच्या काळामध्ये काय होईल? पुढच्या काळामध्ये महानगरपालिकेत जी वेगवेगळी सत्तेची पद आहेत त्याची विभागणी करताना हा जो उद्रेक आहे तो उद्रेक आपल्याला निश्चितपणानं दिसायला लागेल. आता स्वीकृत सदस्याच्या बाबतीत खऱ्या अर्थानं तुम्ही ज्या भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे स्थापनेपासून ते आतापर्यंत काम करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्याला तिथं संधी देऊ शकला नाहीत महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये, अशा कार्यकर्त्याला खऱ्या अर्थानं तिथं देणं अपेक्षित आहे. पण हे होणार नाही. एखाद्या दुसऱ्या जुन्या कार्यकर्त्याला ॲडजस्ट केलं जाईल. बाकी गडगोत, पै पाहुणे, गोतावळा आणि जवळचे सोयीची माणसं हे स्वीकृत सदस्य झालेले दिसतील. पण मला एक अपेक्षित आहे रोहिणीताई तडवळकर एक जुन्या कार्यकर्त्या आहेत. त्यांना माहीत आहे संघर्ष काय असतो हे माहीत आहे. कार्यकर्ता किती प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम केलेलं आहे याची जाणीव रोहिणीताई तडवळकरांना आहे. निश्चित त्या भांडतील असं मला वाटतं. पण भारतीय जनता पार्टीमध्ये आमदार जे सांगतात त्यांना महत्व आहे. त्यामुळं त्या भांडल्या आमदारांना पण महत्व उरलं नाही. असं पालकमंत्री बोलतील तेच अंतिम असेल. काय झालंय, महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी ज्या पद्धतीनं 2 देशमुखांनी बंडाचा झेंडा उभा केलेला होता, नंतर वरिष्ठांनी डोळे वाटारल्यानंतर मी तुम्हाला एका मुलाखतीत सांगितलं होतं, बोलताना असंच सांगितलं होतं, तुम्ही काय होईल म्हटलात? मी म्हणलं उद्यापर्यंत तलवार मॅन होईल म्हटलं होतं. देवेंद्रजींनी डोळे वाटारले, दोन्ही आमदारांनी बंडाच्या तलवारी मॅन केल्या आणि तिथंच तो बंड थांबला. आता हा रोष या स्वीकृत सदस्याच्या वेळेला देखील व्यक्त होईल. आता 9 स्वीकृत सदस्य जाणार आहे. साधारणतः मागणी अशी आहे, तिघांना 3-3 द्यावं अशा प्रकारची मागणी आहे. पण हे असं होणार नाही. कसं होईल म्हणजे एखादं दुसरं दोन्ही आमदारांना दिलं जाईल. बाकीचा वाटा आमदार देवेंद्र कोटे आणि पालकमंत्री जयकुमार गोरे ठरवतील. मर्जीत त्यांच्या मर्जीतल्या लोकांना ठरवतील. माझ्या तर ऐकण्यात असं आहे की जवळजवळ 87 लोकांना स्वीकृतचा शब्द दिला गेला. 87 लोकांना स्वीकृतचा शब्द दिला गेला. म्हणजे एक नगरसेवकाला एक स्वीकृत अशा पद्धतीचा शब्द दिला गेलेला आहे. म्हणजे वचन किम दरिद्रता म्हणजे आश्वासनच द्यायचं आहे. कुणाला दिलंय म्हणून तुमचं बुडवणार आहे अशा पद्धतीचं. मध्ये काही गोष्टीमुळे परिवहन थांबलं, होता राहिलं की ते पुढे व्यवस्थितरित्या त्याचा कारभार व्यवस्थित झाला नाही. शिक्षण महामंडळाचं कामकाज थांबलं होतं, ते आता पुन्हा चालू होणं गरजेचं आहे. म्हणजे कार्यकर्त्याच्या पुनर्वसनासाठी ह्या समित्याच्या एकूण 9 समित्या, 8-9 समित्या, ह्या 9 समित्या किंवा 8-9 समित्या कार्यान्वित होणं गरजेचं आहे. होतील असं वाटतं तुम्हाला? ते होतील, ते गरजांप्रमाणे होतील. आता परिवहन समिती अस्तित्वात आणणं हे कधी शक्य आहे? ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीच्या वचननाम्यातील 100 ई-बस रस्त्यावर धावायला लागतील, प्रत्यक्षात धावायला लागतील वचननाम्यातले बसेस, त्यावेळेला परिवहन समितीच्या कामकाजाला अर्थ आहे. नाहीतर उगी परिवहन समितीचं सदस्य नेमणं, सभापती नेमणं. शिक्षण मंडळाचं पण हे असाच प्रकार आहे. तर शिक्षण मंडळ अस्तित्वात आलं काय न आलं काय? महानगरपालिकेच्या शाळांची अवस्था काय? महानगरपालिकेतल्या शाळांमध्ये किती विद्यार्थी आहेत, किती शिक्षक आहेत? महानगरपालिकेच्या शाळेची जागा आणि मोक्याच्या बागेची जागा हडप करणं सपाटात चाललेलं आहे. अनेकांनी महानगरपालिकांच्या शाळांवर अतिक्रमणच केलेलं आहे. एका प्रकारानं अतिक्रमणाच्या विळख्यामध्ये या शाळा सापडलेल्या आहेत. अवैध धंद्यांचे अड्डे महानगरपालिकांच्या शाळा बांधलेल्या आहेत. बागा ओसाड झालेल्या आहेत. कितीतरी बागा BOT तत्वावर चालवायला घेतलेल्या आहेत. पार्क मैदानची अवस्था जर बघितली, पार्क मैदानाचं पण बघितलं आपण, त्याचं पण म्हणजे BOT तत्वावर हस्तांतरित केल्यासारखं या सगळ्या गोष्टी करायला लागलेल्या आहेत. मी हे जर असंच होणार असेल तर शहर विकासाचा दावा हे कशा पद्धतीनं करू शकतो? 36 देवेंद्र कोटेच्या, 26 हे देशमुखांच्या, विजयकुमार देशमुखांच्या आणि 15 सुभाष बापूंच्या. बोलबाला हा देवेंद्र कोटेचाच दिसतो. पण त्यांचा एक खाक्या असा आहे की कामाची पद्धत आणि मागण्याची पद्धत हे वेगळे. त्याच्यामध्ये हे 2 देशमुख तडजोडीला त्या उतरतील का कोट्यांच्या? कसं आहे, दोन्ही देशमुखांना मी जवळून ओळखतो, त्यामुळं ते काही ॲडजस्टमेंट इथं नाही करणार आहे. सोलापूरच्या लेवलवर किंवा पालकमंत्र्यांच्या लेवलवर
दोन्ही देशमुखांचं समजूत निघाली असं होणार नाही. याच्यामध्ये मध्यस्थी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनाच यांच्याशिवाय दुसरं करावं. कोणीच यांच्याशिवाय ते दुसरं सर, असा एक कुणाचं प्रयोग- ऐकू शकणार नाहीत, ऐकणार नाहीत. असा एक प्रयोग तिथं चर्चेला जातोय की दोन देशमुखांनी एकत्रित यावं आणि बाकीच्या घटक पक्ष म्हणजे MIM असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, या सगळ्यांनी एकत्रित येऊन तो एक प्रकार म्हणजे हे चर्चा आहे. म्हणजे प्रत्यक्षात हे होऊ शकत नाही. हे असं होऊ शकत नाही. दोन्ही देशमुख ते करू शकत नाहीत. आणि MIM यांच्याबरोबर कशाला दिलं? MIMचा आका जो आहे त्याला परवानगी देणार नाही. MIM कोणाची बी टीम आहे आता सगळ्या जगाला माहीत झालेलं आहे. त्यामुळं त्याचे जे फायनान्सर आहेत, MIMचे जे फायनान्सर आहेत, MIMला ताकद देणारी जी मंडळी आहेत, ते परवानगी या गोष्टीला देणार नाही. म्हणजे असं म्हणायचं का की सर 50 जे नगरसेवक आले ते भाजपाचे मूळचेच नगरसेवक आणि वरचे जे 27 आहेत 37 आहेत ते स्थलांतरित पक्षी आहेत. दाना मुना संपला की ते स्थलांतरित पुन्हा होतील. मूळचे नगरसेवक खूप कमी आहेत. भारतीय जनता पार्टीचे मूळचे नगरसेवक खूप कमी आहेत. 71 उमेदवार तर बाहेरूनच दिले गेलेले आहेत. त्यामुळे बाहेरून आले स्थलांतरित आहेत. 71 उमेदवार हे जे भारतीय जनता पार्टी स्थलांतरित पक्षी म्हणतो स्थलांतरित पक्षी म्हणतो. म्हणजे कुठं हिरवं गार कुरण दिसतं तिथं चरायचं. हां, चरून झालं की पुन्हा, आणि हे सगळे पुन्हा आपल्या गोठ्यामध्ये येण्याचा पुन्हा नंतर प्रयत्न. काळ बदलला की यांचे आता भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेली ही जी मंडळी आहेत, नंतर जर भविष्यामध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता आली तर त्यावेळेला ह्या मंडळीच्या तोंडी एकच वाक्य असेल, भारतीय जनता पार्टीतल्या जातीवादी राजकारणाला कंटाळून आम्ही बाहेर पडलो असं सांगून ही मंडळी बाहेर पडतील. म्हणजे हे काय पद्धत? हे सत्तेसाठी गेलेली माणसं आहेत. म्हणजे विशेष असं काही नाही. विकासाचं नाही, यांचं काय देणं घेणं? काही देणं घेणं? यांचं काही देणं नाही. लांब स्वविकास आणि नात्या गोटकांचा विकासावर एवढंच. मग हा बोलबाला जवळपास सोलापूर शहराच्या राजकारणावर किती दिवस राहील आणि कुणाचा राहील? नाही, असं आहे की ही स्थलांतरित मंडळी जी आहेत, या स्थलांतरित मंडळींनी भारतीय जनता पार्टीवर व्यवस्थित आता कब्जा घेतलेला आहे. तो कब्जा किती दिवस असेल? पालकमंत्री असेपर्यंत नाही, पालकमंत्र्यांना देखील जे स्क्रिप्ट दिलं जातं त्या स्क्रिप्ट प्रमाणेच पालकमंत्री आपला रोल या ठिकाणी व्यक्त करतात. आणि म्हणजे वरचे लोक ठरवणार. म्हणजे हे असं झालं की सलीम जावेद स्क्रिप्ट रायटर हा वेगळा, म्हणजे जय वीरूला मानसिक त्रास देणारा एक गब्बर तयार झालाय. 100% हे अशाच पद्धतीनं चालणार. वरचे मंडळी ठरवतात की म्हणजे ठाकूरला यायचं आणि ठाकूरनं आलं की ते सांगायचं आणि जयवीरूला त्रास द्यायचा. अशा पद्धतीचं जे स्क्रिप्ट ठरलेलं असतं त्या स्क्रिप्ट पद्धतीनं होतं. कुणी काय बोलायचं, कुणी डिनाय करायचं, कुणी उचलून धरायचं. हां, या सगळ्या गोष्टी. हे सगळं नाट्य आणखी किती दिवस चालेल? जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणुका होणार नाहीत ना तोपर्यंत हे संपणार नाही. पण ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये भाजपा हा चेकमेंटमध्ये कुठेतरी पुन्हा कोटेच्या रणनीती पद्धतीला किंवा त्या मागच्या ज्या काही पद्धती आहेत कोटेच्या राजकारणाच्या डावपेच्याच्या सभागृहातल्या इतिवृत्तांत सभागृहामध्ये कामकाज एक घडतं आणि इतिवृत्तांतमध्ये हे म्हणजे कशी येत आहे. अशामुळं एक बॅड पॅच किंवा एक डॅमेज भाजपा होईल आणि भविष्यामध्ये पुन्हा त्यांना प्रतिमा मलिन होणारच ना. त्यांची ही जर कार्यपद्धती पुढे चालू राहिली तर ती प्रतिमा नक्कीच मलिन होणार. मला आठवते महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये अनिल पल्ली नावाचे नगरसेवक तुम्ही ओळखता, त्यांचा मुलगा आता भाजपाकडून निवडून आला आहे. अनिल पल्ली प्रोसिडिंगचं म्हणजे पान न पान अभ्यास करून यायची. कुणी काय बोललं, इथं आलं नाही तिथं आलं नाही, ते अनिल पल्लींना बोलू देत नव्हते. हे चाललेलं आहे तिथं. म्हणजे सभागृहामध्ये जे घडलं नाही ते घडलं असं प्रोसिडिंगमध्ये दाखवणे आणि त्या पद्धतीनं प्रोसिडिंग बदलणं, त्या पद्धतीनं कामकाज करणं हे चाललंय. नगरसचिवांना आम्ही कितीतरी वेळेला पत्र दिलं. काय पत्र दिलं की सभागृहाचं दृकश्राव्य माध्यमातून रेकॉर्डिंग झालं पाहिजे. ऑडिओ पण पाहिजे आणि व्हिज्युअल पण पाहिजे. जसं म्हणजे इतिवृत्तांत तुम्ही देताय तसं त्याचं जो काही कामकाज झालेलं आहे त्याची लिंक मिळावी, त्याची लिंक मिळावी अशी मागणी केली. पण दुर्दैवानं कधीच सभागृहातलं CCTV कधीच चालू राहिलं नाही, कॅमेरे कधी चालू राहिलं नाही. पत्रकारांनी छायाचित्रकारांनी जेवढं टिपलं ते मात्र शिल्लक आहे, ते अधिकृत शिल्लक आहे. पण त्याची गणती होत. पण या दरम्यानच्या राजकारणामध्ये महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि पालकमंत्र्याच्या तोंडून शब्द गेला
आता राजकारणाचा दर्जा खूप पालकमंत्र्याच्या माननीय पालकमंत्र्यांना विनंती करतो की तुम्ही सोलापूरची संस्कृती ओळखून घ्या. महिलांचा सन्मान करणारी ही सोलापूरची संस्कृती आहे. तुम्ही ज्या मतदारसंघामध्ये राहता त्या पद्धतीनं हे अशा पद्धतीचं बोलणं चालत असेल, पण हे तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये नवीन आहेत. भारतीय जनता पार्टीची ही संस्कृती नाही. कधी म्हणजे अतिशय चांगली सत्ता किंवा चांगले मेजॉरिटी मिळून देखील कधी सुभाष बापू आणि विजय मालक यांच्या तोंडातून अशा उन्मादाची भाषा कधीच आलं नाही. चांगलं यश मिळवलं. उज्ज्वलाताई शिंदे यांचा पराभव म्हणजे मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे साहेबांचा पराभव केल्यासारखं सुभाष बापू देशमुखांचं म्हणजे फार मोठा विजय होता त्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये. म्हणजे 2009चा विजय. भारतीय जनता पार्टीच्या ह्या दैदिप्यमान विजय उत्सव साजरा करत असताना सुभाष बापू देशमुखांनी विनम्रतेनं फक्त एवढं खूण केलं. आता विजय मिळाला याचं अशा पद्धतीनं तुम्ही जर विजयोत्सव साजरा करणार असाल, हे नाही, हे मूळ भारतीय मूळ भारतीय जनता पार्टी मूळ भारतीय जनता पार्टीला देखील अभिप्रेत नाही. अरे बापरे. मूळच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला हे अभिप्रेत नाही. विनम्रता ही विनम्रता असली पाहिजे. ती शालीनता विनम्रता असली पाहिजे. ठीक आहे. जोपर्यंत देवेंद्रची दर्जा असावा लागतो. जोपर्यंत देवेंद्रची मेहर नजर तुमच्यावर आहे, एकदा मेहर नजर हटली, नजर हटी दुर्घटना घटी. हे आता 2 आमदार अनुभवतात ना, हे भविष्यामध्ये बाकीच्या आमदार आणि पालकमंत्र्यांना अनुभवायला मिळेल. हे अति होतं. शेवटी कसं आहे, देवेंद्रजी फडणवीस जरी आता निवडणुकीच्या राजकारणासाठी विजयासाठी सातत्यानं काहीही करत असले, भारतीय जनता पार्टीच्या ठरलेल्या पॅटर्नमध्ये काही करत असले, तरी देखील मी देवेंद्रजी फडणवीसांमध्ये एक सुसंस्कृत नेता बघतो. एक सुसंस्कृत नेता बघतो. तो संघाच्या पठडीत तयार झालेला आहे. त्यामुळं तो नेता सुसंस्कृत आहे. त्यांना हे आवडणारं नाही. ते योग्य ते समज त्यांच्यापर्यंत ही गोष्ट जाईल. एका महिला खासदारांबद्दल अशा पद्धतीनं आपला पालकमंत्री व्यक्त होतोय हे त्यांच्या कानावर निश्चित जाईल. त्यावेळेला निश्चितपणानं त्यांना आधी कानात सांगितलं जाईल, समज देऊन सांगितलं जाईल, 1, 2, 3 वेळा बघितलं जाईल. त्याच्यानंतर त्यांचा ठरलेला करेक्ट कार्यक्रम फडणवीस साहेबांचा जो पॅटर्न आहे त्या पॅटर्नप्रमाणे करतील. म्हणून ठीक आहे. आता तुम्ही विजय उत्सव साजरा करत असताना किंवा तुम्ही व्यक्त करत असताना शेरोशायरीच्या अंदाजामध्ये तुम्ही व्यक्त केलात, पण व्यक्त होत असताना आपण महिला खासदारांबद्दल बोलतो याचा भान त्यांना असला पाहिजे. गिरे तो बी टांग उपर अशा पद्धतीने एक जनरल शायरी आहे. याच्यामध्ये ते म्हणताना अवघड नाही, पण आपण एका महिलेबद्दल बोलताना हे अशा पद्धतीनं बोलतो, हे त्यांच्याकडून आम्हाला अभिप्रेत नाही. हे सोलापूरकरांना म्हणजे सोलापूरची संस्कृती वेगळी आहे, इथलं राजकारणाचं पॅटर्न वेगळं आहे. भांडत असले तरी देखील राजकारणाच्या मैदानामध्ये भांडत असले तरी देखील राजकारणाच्या पलीकडे देखील एकमेकांबद्दल आदर सन्मान या गोष्टी सोलापूरच्या राजकारणाबद्दली ही दोन्ही देशमुखांनी तेवढा संयम ठेवून त्यांनी केलंय राजकारण. विरोधात केलंय, सत्ताधाऱ्याचं पण केलंय. मी भले माझं आमदार विजय देशमुखांबरोबर पटत नसल्यामुळं मी भारतीय जनता पार्टीतून बाहेर आलो. त्यांच्या हातून किंवा सुभाष बापू देशमुखांच्या हातून भले काही चुका झाल्या असतील, पण त्यांची बलस्थानं पण आहेत. पक्षाच्या जडणघडणीमध्ये त्यांचा वाटा आहे, पक्ष उभारणीमध्ये त्यांचा वाटा आहे. मान्यच करावं, 100% मान्य करावं लागेल. पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभं राहणं त्यांनी काही काळ प्रयत्न केलेला आहे, पण हातबल झाल्यासारखं दिसतात इलेक्शन नंतर. हे मागील 5 वर्षाच्या सत्ता काळामध्ये ज्या पद्धतीनं गटबाजीला उधाण आलं, म्हणजे त्या गटबाजीचे हे परिणाम आहे. त्याच्यामुळं शेवटी मी काय म्हणतो, फडणवीस साहेबांनी त्या काळामध्ये दोन्ही देशमुखांना वाद मिटवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. हा वाद मिटवण्यासाठी व्ही सतीशजी नावाचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व्ही सतीशजी, देवेंद्रजी फडणवीस प्रदेश अध्यक्ष, त्यावेळेला मला वाटतं चंद्रकांत दादा पाटील, वर्षा बंगल्यावर बोलून सगळ्या दोन्ही देशमुखांना, सगळ्या नगरसेवकांना घेऊन ती बैठक केली. सांगितलं याच्या पुढे हे चालणार नाही, समज दिलं. पण त्या समजानंतर देखील
फक्त एकदा गड्डा यात्रेच्या काळामध्ये एकदा स्नेहभोजन झालं, स्नेहभोजन. खिरीचा आस्वाद हो, दोन्ही आस्वाद देशमुखांनी झाला. एकत्र घेतला. महापौरांनी त्याच्यानंतर त्यावेळेस त्या खिरीचं काय ताकद झालं की पुन्हा जोमानं नव्यानं जास्त भांडायला लागले. पण त्याचा प्रयत्न त्यांनी केला गेला. संघाचे अनेक पूर्ण वेळ कार्यकर्ते यायचे, दोन्ही देशमुखांना एकत्र करण्याचा प्रयत्न केले. तो काही पद्धतशीर सांगायचं माझं काय नाही असं पण सांगायचं. हे दोन देशमुख मॅच होतील भविष्यामध्ये न होतील तो भाग, पण कोठे मॅच होतील का संघाच्या किंवा भाजपाच्या एकूण संस्कार पद्धतीमध्ये? एक कसं आहे की दोन्ही देशमुखांचं आता एकोपा जो दिसतो तो प्रासंगिक करार आहे. आता त्यांच्यावर वेळ आली आहे, एकत्र आल्याशिवाय आपलं काही खरं नाही ह्या दोन्ही देशमुखांना कळून चुकलं. त्यामुळं त्यांनी सध्या तरी जवळीक आहे आणि माझ्या तर त्यांना शुभेच्छा आहेत. तुमची मैत्री असंच अबाधित राहू दे, जेणेकरून तुमची जर मैत्री व्यवस्थित टिकून राहिली तरच भारतीय जनता पार्टीच्या मूळच्या कार्यकर्त्याला काहीतरी भवितव्य आहे. न्याय मिळेल का नाही मला माहिती नाही, पण काहीतरी भवितव्य आहे. त्यामुळे तो एक आशावाद आहे. तो मात्र आशावाद आहे. आता तुम्ही देवेंद्र कोटेंचं म्हणाल तर त्यांची जडणघडणच वेगळ्या संस्कृतीमधून झालेलं आहे आणि त्यांना आता रुळल्याशिवाय त्यांना पर्याय नाही. कारण सत्तेबरोबर त्यांना राहायचं. कसं रुळावं म्हणजे वरचे सांगतील तसं, वरचं स्क्रिप्ट जसं येईल त्या पद्धतीनं त्यांना वाजवायला सलीम जावेद तुम्हाला स्क्रिप्ट देणार आहे. 100% त्या स्क्रिप्ट मध्ये जेवढी डायलॉग आहे तितकंच बोलायचं. एवढंच बोलायचं. आणि त्या डायलॉगच्या पुढे गेलात की संपलं. मग पुढचं फिल्म तुम्हाला मिळत नाही. म्हणजे शोले मिळाली तर जंजीर मिळणार नाही. पुढचं फिल्म मिळणार नाही. तुम्ही लिहून दिलेल्या स्क्रिप्टपणाने काम केला तर तुमचं फिल्म सुपर डुपर हिटच होणार. सुपर हिट होणार. तर त्याच्या पलीकडे जर काही एक्स्ट्रा ऍक्शन केला तर तुमचं फिल्म बॉक्स ऑफिसवर आदळणार. म्हणजे तुम्ही कितीही म्हणा कुत्ते कमी नाही, हे माझ्या स्क्रिप्ट मध्ये नाही तेवढं म्हणायचं नाही. प्राणी मित्र दाखवतात. म्हणजे असं झालं. व्यवस्थित आहे, प्लॅनिंग चाललंय सगळं, नियोजनबद्ध ज्याला म्हणतात. काँग्रेसची रणनीती काय सर पुढची रणनीती आता कार्यकर्त्यांना ऊर्जा उर्मी देण्यासाठीच काय करणार तुम्हाला? आता आम्ही आजच बैठक घेतली. अपयशाचं थोडंसं विश्लेषण आम्ही आमच्या पातळीवर करण्याचा प्रयत्न केला. सगळ्या कार्यकर्त्यांचं उमेदवाराचं आम्ही ऐकून घेतलं. आता पुढच्या काळामध्ये या सगळ्या कार्यकर्त्यांना बळ देऊन जे या निवडणुकीमध्ये टेक्निकली हरलेले जे आमचे नगरसेवक आहेत त्यांना संघटनेची जबाबदारी देऊन कामामध्ये त्यांना व्यस्त ठेवून त्यांच्या पाठीमाग खासदार प्रणजितीताई शिंदे यांच्या खासदारकीचा पाठबळ देऊन त्यांना त्यांच्या प्रभागामध्ये सक्रिय ठेवणार. सर्वसामान्य माणसांचं ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्यासाठी त्या मंडळींनी सदैव तत्पर असावं अशा प्रकारचा प्रयत्न केला जाणार आहे. आणि त्याबरोबर आमचा आग्रह असा असणार आहे की भारतीय जनता पार्टीने आपल्या वचननाम्यामध्ये जी वचनं दिलेली आहेत त्या वचनांची पूर्ती करण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला ज्या काही गोष्टी कराव्या लागतील ते लोकशाही मार्गाने करण्याचं देखील आमचं नियोजन आहे. भले महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये भारतीय जनता पार्टीची हेटाळणी केली जायची. काय म्हणायचे, लोकसभेमध्ये यांचे खासदार 2, यांना देशाची सत्ता देईल कोण, अशा प्रकारचं त्या काळामधल्या सत्ताधारी मंडळी हेटाळणी करायची. अशी हेटाळणी आज भारतीय जनता पार्टीचे लोक करतात. करू दे, राखेतनं देखील पुन्हा उभं करा. फिनिक्स पक्षाप्रमाणे आम्ही आमचं दुर्दम्य इच्छाशक्ती आहे. भले सभागृहामध्ये आवाज उठवायला ही संधी आम्हाला मिळणार नाही, पण रस्त्यावरची लढाई लढणार. रस्त्यावरच्या लढाईमध्ये म्हणजे ह्या तांत्रिकदृष्ट्या व्यवस्थेला हाताशी धरून ज्यांचा पराभव केलेला आहे असे अनेक चांगले नगरसेवक आहेत. म्हणायचं का की रस्त्यावरच्या विरोधकाचा आवाज, त्या आवाजाची दखल महानगरपालिकेच्या आयुक्ताने घ्यायला पाहिजे. सभागृहामध्ये बसणारे जे कोणी आता महापौर असतील, स्थायी समिती होईल, सगळ्या गोष्टी असतील, हे सगळे कळसूत्री भावली असतील. याचा सूत्रधार वेगळा असणार आहे. सूचना उपसूचना आता बाहेरूनच येणार. त्या पद्धतीनं अधिकचं काही चालणार नाही. मग आता सर्वसामान्यांचा आवाज कोणा पुढे व्यक्त करायचा, तर तो माननीय आयुक्त यांच्याकडे व्यक्त करायचा. आणि मग माननीय आयुक्तांना आम्ही लोकशाही मार्गानं
जे म्हणून विरोधी पक्ष आमच्या सोबत येतील त्या सगळ्या विरोधी पक्षांचं एकत्रीकरण जनतेच्या भावना आयुक्तांपर्यंत पोहोचवणार. जर आयुक्तांनी ते ऐकून समस्या दूर केल्या तर ठीक, नाही तर जनतेचा उद्रेक जो होईल तो होईल, परिणाम त्यांनाच भोगावा लागणार आहे. सर ईव्हीएम हे फॅक्टर आणखी किती दिवस चालेल? आता ज्या पद्धतीचं राजकारण चाललंय ती पद्धत बघितली असतात तर ती दडपशाहीचं राजकारण आहे. त्यामुळं सहजासहजी ईव्हीएम बाजूला जाईल असं मला तरी वाटत नाही. आणखी ईव्हीएम किती? तुम्हाला मी मागच्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की ईव्हीएमचं हे माइंड गेम आहे. जसं की माइंड गेम आहे म्हणजे कोणाला किती जागा द्यायचं, कोणाला किती मार्जिन द्यायचं, कोणत्या पक्षाला जिवंत ठेवायचं, कोणत्या पक्षाला पूर्ण संपवून टाकायचं, अगदी संशय येऊ नये असं एखादी महापालिका देऊन टाकायची. आता लातूरची आवळा महानगरपालिका, घेऊन कवळा घ्यायचा. लातूरची महापालिका हो काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आली. हो. त्याला कारण तसं होतं, प्रदेशाध्यक्षांनी स्वर्गीय विलासराव देशमुखांबद्दल जे उद्गार काढले त्याचा रोष व्यक्त होणार होता हे त्यांना माहित होतं. आता हे बळच घेतलं तर अंगलट येईल पण ते सोडून दिलं. वसई विरार तिथं हितेंद्र ठाकूर आहेत. हितेंद्र ठाकूर वगैरे ती कंपनी जी आहे ती भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे, नेहमी भारतीय जनता पार्टीच्या बाजूला राहतात, मग ते त्यांना दिलं. चंद्रपूरचं महानगरपालिका तिथं सुधीर मुनगंटीवारांचं नेतृत्व संपवायचं आहे. जसं पंकजाताईंचं संपवलं, जसं एकनाथ भाऊ खडसेंचं संपवलं, तसं आता अवघड कोण आहे तर मुनगंटीवार साहेब आहेत. विरोधी पक्षासारखं ते सभागृहात बोलतात. मग चंद्रपूर घालवलं कुणी? हे प्लॅनिंगने घालवलं. हे माइंड गेम आहे. त्या पद्धतीने ईव्हीएम चाललाय. जसं कर्नाटक सरकारने धाडसी निर्णय घेतला बॅलेटवर इलेक्शन घ्यायचं, जे होईल ते. मग जिथं म्हणजे आता एक तर जनतेतून मोठा उद्रेक व्हायला पाहिजे किंवा सत्ता परिवर्तन होऊन महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतरच बॅलेटवर या निवडणुका शक्य आहेत असं मला तरी सध्याच्या परिस्थितीमध्ये वाटतं. नक्कीच हॉटेल पॉलिटिक्समध्ये आपण तात्विकदृष्ट्या गेम पॉलिटिक्स कशी असते त्यावर आपण चर्चा केली आणि अनुभवाचे बोल ऐकले. सरांनी खूप छान अनुभव सांगितले, मागचे संदर्भ दिले. पण भविष्यामधला जर का राजकारणाचा पैलू बदलायचा असेल तर ईव्हीएम ही बाहेर गेली पाहिजे. पण सभागृहातला विरोधक जरी दिसत नसला तर रस्त्यावरचा विरोधक मात्र आम्ही असू आणि नक्कीच तो आवाज पालिकाच्या आयुक्तांपर्यंत पोहोचू इतका विश्वास निंबळी सरांनी दिलाय. यासीन शेखसह मी नितीन पाटील.